नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण फक्त 2 बटाट्यांपासून उपवासाची मऊसूद व जाळीदार अशी इडली करणार आहोत। त्याचसोबत त्याबरोबर खाण्यासाठी चटणीही करणार आहोत। दिलेल्या प्रमाणामध्ये 2 लोकांना पुरेल इतपत इडली आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला भगर म्हणजेच वरीचे तांदूळ लागणार आहेत। तर इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। ही भगर स्वच्छ निवडून मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। बऱ्याचदा भगरीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये कचरा असतो, त्यामुळे भगर चांगली निवडूनच वापरायची आहे। त्यानंतर ही भगर ज्याप्रमाणे बारीक रवा असतो त्याप्रमाणे बारीक वाटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे ही भगर वाटल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे आपण ही इन्स्टंट इडली करणार असल्यामुळे आंबटपणासाठी यामध्ये ज्या वाटीने 1 वाटी भगर घेतलेली होती त्याच वाटीने इथे अर्धी वाटी फ्रेश दही यामध्ये घालून घेऊया व ह्या भगरीमध्ये हे दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया। यामध्ये घालण्यासाठी आपल्याला 2 बटाटे लागणार आहेत। त्यासाठी इथे मी 2 बटाटे कच्चे बटाटे घेतलेले आहेत, त्याची साल काढून पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। त्यानंतर या बटाट्याच्या एकदम छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत व ह्या फोडी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। 2 पाण्याने या बटाट्याच्या फोडी धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया व अजिबातही पाण्याचा वापर न करता जेवढी जमेल तेवढी बारीक पेस्ट तयार करून घेऊया। यामध्ये खूप जास्तही बटाटा वापरायचा नाही, तर इडलीचा रंग बदलू शकतो। तर इथेही तयार करून घेतलेली बटाट्याची पेस्ट या भगरीच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया। एखाद दुसरी बटाट्याची काही फोड राहिलेली असेल किंवा नीट बारीक झालेली नसेल ती तशीच यामध्ये वापरली तरीही चालू शकेल। आता ही बटाट्याची पेस्ट यामध्ये चांगली मिक्स करून झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवून द्यायचं आहे। हे मिश्रण थोड्या वेळासाठी चांगलं भिजवलं तर भगर चांगली फुलली जाते। त्याआधी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। इडली अजिबातही गच्च न होता एकदम हलकी फुलकी व जाळीदार होण्यासाठी हे मिश्रण एकाच दिशेने असं 5 मिनिटांसाठी तरी चांगलं हलवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मिश्रण चांगलं फेटल्यामुळे छान हलकी फुलकी व जाळीदार इडली होण्यास मदत होते। मिश्रण चांगलं फेटल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी तरी हे पीठ भिजू देऊया। तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर कमीत कमी 15 मिनिट तरी हे पीठ भिजणं गरजेचं असतं। अर्ध्या तासानंतर इथे हे पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी खायचा सोडा घालून घेऊया। सोडा चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घालून घेऊया। सोडा घातल्यानंतर हे मिश्रण खूप जास्त हलवायचं नाही, थोडंसं सोडा सर्व पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। सोडा घालण्यापूर्वीच इथे मी या इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं थोडं बॅटर ओतून घेऊया। त्याचबरोबर इडली पात्रामध्येही थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आहे। इडलीमध्ये सोडा घालण्यापूर्वीच आपल्याला ही सर्व पूर्वतयारी करायची आहे। यामध्ये आपल्याला खूप जास्त बॅटर ओतायचं नाही, अगदी 1 चमचा भरूनच बॅटर ओतून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या जवळपास 11 इडल्या तयार झालेल्या आहेत। इथे या इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं। या पाण्याला एक चांगली उकळी आल्यानंतर या दोन्ही प्लेट्स यामध्ये ठेवून देऊया। दोन्ही प्लेट्स ठेवून दिल्यानंतर या पात्रावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटांसाठी इडल्या शिजू देऊयात। 10 ते 12 मिनिटांपूर्वी यावरचं झाकण अजिबातही काढायचं नाही। तोपर्यंत याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 1 वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया। 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया। 1 मिरची घालून घेऊया। इथे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। 1 चमचा साखर घालूया। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आंबटपणासाठी यामध्ये 1 चमचा दही घालूया। पहिल्यांदा यामध्ये अजिबातही पाणी न वापरता थोडंसं फिरवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी वापरून परत फिरवून घेऊया। तर अशा प्रकारे इथे मी इतपत पातळ अशी चटणी बनवून घेतलेली आहे। ही तयार झालेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर चटणीवरती तडका देण्यासाठी इथे या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। यामध्ये थोड्याशा उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घालून घेऊया व मिरच्या चांगल्या तडतडल्यानंतर यावरती ओतून घेऊया। उपवासामध्ये तुम्ही जर जिरे खात असाल तर या तेलामध्ये थोडंसं जिरं वापरलं तरीही चालू शकेल। तर अशा प्रकारे इथे आपली आंबट गोड व तिखट चवीची शेंगदाण्याची आमटी किंवा चटणी तयार झालेली आहे। जवळपास 10 ते 12 मिनिटांनंतर इडली शिजली आहे की नाही ते चेक करूया। बोटे थोडीशी पाण्यामध्ये बुडवून इडलीला स्पर्श केल्यानंतर इडली अजिबातही हाताला चिकटत नाही, म्हणजे इडली चांगली शिजलेली आहे। 10 मिनिटांनंतर इडली पूर्णपणे थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घेऊया। चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने इडलीच्या कडा थोड्याशा सैल करून घ्यायच्या आहेत, नंतरच इडली काढायची आहे। तर अशा प्रकारे इथे आपली मऊ लुसलुशीत व जाळीदार इडली तयार झालेली आहे। ज्यांना कोणाला उपवासामध्ये साबुदाणा खायला आवडत नाही किंवा पचत नाही अशांसाठी ही उपवासाची इडली एक बेस्ट ऑप्शन आहे।
यातील एक इडली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता इडली एकदम हलकी फुलकी व जाळीदार झालेली आहे. ही इडली करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त साहित्य लागत नाही, तसेच अगदी कमी तेलामध्ये तयार होते. एवढं सगळं असूनही इडली खायला अगदी चविष्ट लागते, तसेच ती पोटभरीचीही आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची उपवासाची इडली नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.